सर्व आजी माजी पदाधिकारी या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेले आहात. प्रथमतः संघाच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत करतो. खेड तालुक्यामध्ये आपल्या ज्या सहकारी संस्था आहेत त्यामध्ये खरेदी विक्री संघ असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल आणि इतरही सहकारी संस्था गेल्या अनेक वर्षापासून आपल्या शेतकरी हिताचं काम करत आहेत. आणि हे काम करत असताना जे संचालक मंडळ काम करत आहे यापूर्वी सुद्धा आणि आत्ताचे आणि त्याचबरोबर नानांनी सांगितल्यानुसार त्या ठिकाणी नियंत्रण करणारी सर्व मंडळी यांनी आपल्याला नफा किती होतोय किंवा काय, परंतु जो कारभार चाललाय लोकांना न्याय देत असताना अत्यंत पारदर्शीपणे काम करण्याचा प्रयत्न केला. जुनी जी मंडळी ज्यांनी संस्था स्थापन करण्यापासून प्रयत्न केले त्यामध्ये स्वर्गीय माजी आमदार साहेबराव सातकर असतील, गोमटकर साहेब असतील, इतरही सर्व मंडळी असतील, यांचं योगदान या संस्थेला मोठं लाभलेलं आहे. त्यामुळं आपल्या खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघानं जुनं कार्यालय आपलं संगमच्या शेजारी होतं. त्यानंतर वाडा असेल, ग्रामीण भागात असेल, आपल्या मार्केट कमिटीच्या आवारात असेल, आपला शेतकऱ्यांच्या हिताचा व्यवसाय चालवण्याचं काम प्रामाणिकपणे केलं. आणि हे करत असताना खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून पेट्रोल पंप उभारणीचं काम आणि सर्वात मोठं म्हणजे आज आपल्या पुणे नाशिक रोडवर एवढी मोठी जागा संघानं त्यावेळेस खरेदी केली. आज त्या जागेची किंमत म्हणणार नाही, परंतु मोक्याच्या ठिकाणी भविष्यात आपल्याला संस्थेच्या काही योजना जर राबवायच्या असतील तर स्वतःची हक्काची एक मोठी जागा त्या ठिकाणी निर्माण केली. संगमच्या शेजारी असणाऱ्या मूळ ऑफिसच्या ठिकाणी सुद्धा भव्य अशी इमारत बांधून त्या ठिकाणी सुद्धा संस्थेला उत्पन्न सुरू केलं. त्यामुळं पंपाच्या माध्यमातून असेल, इमारतीच्या माध्यमातून असेल आणि या ठिकाणी विक्रीच्या माध्यमातून असेल, अनेक माध्यमातून या संस्थेला उत्पन्न मिळवण्याचं काम सर्व सहकाऱ्यांनी आजपर्यंत करण्याचा प्रयत्न केला. अण्णांनी सांगितल्यानुसार ज्या सभागृहात आपण बसतोय त्या इमारतीच्या संदर्भात सुद्धा आज आपल्यामध्ये चर्चा झालेली आहे. आणि असे अनेक प्रश्न घेत असताना आपला सर्वसाधारण सभेचा वृत्तांत असेल, त्याचबरोबर ताळेबंद असेल, इतर आपल्या अंदाजपत्रकाची मंजुरी असेल आणि इतरही आपले सर्व काही विषय असतील, वैधानिक लेखा परिषदाची नेमणूक असेल, असे अनेक विषय या ठिकाणी झालेले आहेत. यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु ह्या ज्या संस्था आहेत या संस्थांमध्ये जुन्या काळापासून जी मंडळी काम करत आहेत यांचा आदर्श, त्यांचे विचार आणि त्यांचे सहकार्य घेऊन आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या तालुक्याच्या राजकीय पटलावर काम करत असताना पावलोपावली प्रत्येकाचं सहकार्य लाभलं. आणि त्या माध्यमातून मग कोण आमदार झाला असेल, कोण सभापती झालं, कोण जिल्हा परिषद सदस्य झालं, कोण पंचायत समिती सदस्य सभापती झाले, अशी अनेक माणसं घडवण्याचं काम बाजार समितीच्या माध्यमातून असेल, खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून असेल, देखरेख संघाच्या माध्यमातून असेल, घडण्याचा प्रयत्न आपल्या तालुक्यामध्ये झाला. त्यामुळं खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची सर्वसाधारण सभेला हजर राहणं हे आपलं कर्तव्य समजून या ठिकाणी आल्याच्या नंतर या संस्थेनं जपलेली आजपर्यंतची परंपरा, या संस्थेला कुणीही कलंक लावण्याचा जरी प्रयत्न केला तर संस्थेच्या कागदांनी दिलेलं उत्तर आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आता ज्या व्यक्तीची आपण चर्चा केली अशा काही तपोकल्पित यंत्रणा अचानकपणे या ठिकाणी छत्रीसारख्या उगवतात, परंतु त्यांचा विचार न करता आपल्या संस्थेचं हित पाहून त्या ठिकाणी भविष्यात आपल्या सर्वांना काम करायचं आहे. त्यामुळे खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संदर्भात
मी आमदार झाल्याच्या नंतर ज्यावेळेस भास्कर शेट्टी नानांनी आपले अध्यक्ष नरेंद्र तिगडे असतील संचालकांनी ज्या वेळेस फोन केले किंवा सांगितलं की या ठिकाणी आपल्याला गरज आहे त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका कर्तव्य म्हणून मी या ठिकाणी केली आहे. भविष्यात सुद्धा या कर्तव्यात माझ्याकडून कसूर होणार नाही. आज या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलेला आहात. भविष्यात खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून आपले काही उपक्रम राबवायचे असतील आणि शासन दरबारी सहकार क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी आपण मला सांगा. आपल्या या संस्थेला मदतीची भूमिका माझी राहील. मी असेल, सर्व या ठिकाणी पदाधिकारी असतील, संघाच्या वतीनं आमचा आपण सन्मान केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि आपल्या खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वाटचाल यापुढं अधिक भरारीनं हो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण.